इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। राज्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागावरून राजकारण चांगलंच तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मनुस्मृतीचा निषेध करत महाड येथील ऐतिहासिक चौदार तळावर जाऊन पाणी प्यायले। त्यानंतर मनुस्मृती फाडत असताना त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रही फाडण्यात आले। त्यानंतर विरोधकांनी आव्हाड यांच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या असून आव्हाड यांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे। आणि आता याचेच पडसाद बदलापूर शहरात देखील पाहायला मिळाले। बदलापूर शहरात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले। यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करत त्यानंतर जितेंद्र आव्हाड हाय हाय अशा घोषणा देत महामानवाचा अपमान करणाऱ्या आमदाराला अॅट्रॉसिटी गुन्ह्याखाली अटक होऊन कठोर शासन करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली। या आंदोलनात माजी नगरसेवक प्रशांत उर्फ अण्णा कुलकर्णी, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव कॅप्टन पराग पातकर, त्यांच्याबरोबर महिला शहराध्यक्ष मिनल मोरे, माजी नगरसेविका प्रणिता कुलकर्णी व इतर अनेक युवा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। हा भारत देश ज्या संविधानावर चालतो आणि जे संविधान या देशाला ज्यांनी दिलं ते म्हणजे या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार या गटाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांनी जो बाबासाहेबांचा फोटो जो काल फाडला याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टीचे सर्व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला वर्ग उपस्थित आहेत। त्याचा निषेध करायला आम्ही या ठिकाणी आलो आहे। खरं तर हे महापुरुष आमचे आदर्श आहेत, यांचा आदर्श आम्ही घेऊन काम करतो, ज्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होतो ते आमचे आदर्श, यांचा फोटो या ठिकाणी फाडला जातो, ही नीच वृत्ती आहे। काल जर आपण तो व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूला असलेला माणूस त्यांना सांगतोय की त्या फोटोमध्ये बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो आहे, तरी पण जाणून बुजून तो त्या ठिकाणी फोटो फाडला जातो। खरं तर मगजमर्के आसू असलेला हा आमदार म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे। वारंवार स्टंटबाजी करून मोठा होण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे आदर्श जर असं या ठिकाणी जर कोण काही करत असेल तर ही नीच वृत्ती या ठिकाणी ठेचलीच पाहिजे। आणि मनुस्मृतीचा विषय जो होता, फडणवीस साहेबांनी सांगितले की असा कोणताही मुद्दा पाठ्यपुस्तकात घेतला जाणार नाही आहे, तरी देखील ही स्टंटबाजी कशासाठी पाहिजे होती, म्हणून ही नीच वृत्ती ठेचली पाहिजे। यासाठी आम्ही इथे बाबासाहेबांसमोर नतमस्तक झालेलो आहे आणि या ठिकाणी जितेंद्र आव्हाड याचा जाहीर निषेध करत आहोत। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला अपमान याचा आम्ही या ठिकाणी जाहीर धिक्कार निषेध करत आहोत। तुम्ही एक अभ्यास केला असेल जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये, हमेशा स्टंटबाजी करणारा हा मुंबऱ्याचा मिया, ज्याला खरोखर मुंबऱ्याचा मिया ही एकमेव त्याच्यासाठी संबोधना आवश्यक आहे। नेहमी स्टंटबाजी करून या महामानवांचा अपमान करण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नेहमी चॅनलवर यायचं, काहीतरी बोलायचं, विशेष करून शरद पवारांच्याबद्दल खूप मोठी सहानुभूती दाखवायची आणि एक विचित्र काम करायचं, असं काम करण्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आहे आणि ती आजची भूमिका नाही आहे। हा महाराष्ट्र, हा देश बघतोय की सातत्याने जितेंद्र आव्हाड काही ना काहीतरी असे चुकीचे काम त्या ठिकाणी करतात। त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी हा धिक्कार निषेध आंदोलन या ठिकाणी केलं जातं आहे। या जितेंद्र आव्हाडांचा केला तेवढा निषेध कमी आहे। खरं तर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे। भारतीय घटनेच्या अनुसरून तयार झालेलं जे विधिमंडळ आहे, या विधिमंडळाचा हा सदस्य आहे आणि या विधिमंडळाच्या सदस्याला जर महामानवाचा अपमान करत असेल तर त्याला त्या पदावर राहायचा काहीसुद्धा अधिकार नाही। मुंबऱ्याच्या एका वोट बँकवर निवडून येणारा हा मुंबऱ्याचा मिया, याला महाराष्ट्राच्या विधिमंडळात जायचा काही पण अधिकार नाही। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि महामानवाला या ठिकाणी सलाम करतो।